नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इयत्ता 7वीचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि इयत्ता 7वीमध्ये आपण प्रकरण 4 कोण आणि कोणांच्या जोड्या याचा आपण हा प्रकरण इथे बघणार आहोत. तर मुलांनो याचा आता आपण आज अभ्यास करणार आहोत. आता याच्यावर आधारित काही उदाहरण बघूया मुलांनो. बघा जसं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की रेषा AC, बघा ही रेषा AC आहे आणि रेषा BD आहे. ह्या बघा परस्परांना छेदत आहेत आणि परस्परांना कोणत्या बिंदूत छेदत आहेत? P या बिंदूमध्ये छेदत आहेत. तर माप कोन APD बरोबर आपल्याला याचं माप दिलेलं आहे मुलांनो 47 अंश आणि माप कोन आपल्याला बघा आणि APB बघा मुलांनो इथे माप कोन APD चा आपल्याला दिलेला आहे 47 अंश आणि आपल्याला इथे माप कोन APB त्याचप्रमाणे मुलांनो माप कोन BPC आणि माप कोन CPD यांची मापे आपल्याला काय करायची आहे? काढायची आहेत. तर बघा मुलांनो आपल्याला माहितच आहे की ह्या ज्या रेषा आहेत दोन्ही रेषा AC आणि रेषा BD रेषा AC आणि रेषा DB ह्या ज्या रेषा आहेत ह्या परस्परांना P ह्या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत. तर मग आपण आताच बघितलेलं आहे की जेव्हा दोन रेषा एकमेकांना परस्पर एका बिंदूमध्ये छेदतात, परस्परांना छेदतात एका बिंदूमध्ये, तर तेव्हा जो परस्पर विरुद्ध कोन तयार होतो त्याची मापे कशी असतात? सारखी असतात. तर बघा इथे माप कोन APD दिलेला आहे मुलांना आपल्याला माप कोन APD बरोबर 47 अंश आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला तर याचं माप दिलेलं आहे 47 अंश. तर मला सांगा मुलांनो APD चा परस्पर विरुद्ध कोन कोणता आहे मुलांनो? माप कोन BPC हा त्याचा परस्पर विरुद्ध कोन आहे. त्याचप्रमाणे अजून एक सांगा मुलांनो, आताच आपण बघितलेलं आहे की माप कोन DPB माप कोन DPB याचा परस्पर विरुद्ध कोन कोणता आहे? BPA. म्हणजे याचं माप जेवढं राहील तेवढंच याचं सुद्धा माप राहील. म्हणून बघा आपण म्हणू शकतो की APD चं माप 47 अंश आहे तर BPC चं माप सुद्धा काय राहील? 47 अंश राहील. तर बघा आपण असं म्हणू शकतो की माप कोन APD बरोबर माप कोन BPC हे बरोबर राहणार आहे. का बरं बरोबर राहणार आहे? कारण दोन्ही परस्पर विरुद्ध कोन आहे. मग याचं जे माप आहे 47 अंश तर याचं पण काय येणार आहे माप? तेच BPC चं माप 47 अंश राहणार आहे. म्हणजे याचं माप किती येईल मुलांना? 47 अंश येणार आहे. आणि का बरं असं 47 अंश आलेला आहे? तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं की ते परस्पर विरुद्ध कोन आहेत. कारण ह्या ज्या रेषा AC आहे आणि रेषा DB ह्या P ह्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदलेल्या आहेत आणि दोन्ही ज्या रेषा एका बिंदूमध्ये जेव्हा छेदतात तेव्हा जो परस्पर विरुद्ध कोन तयार होतो त्याचं माप कसं असते मुलांना? समान असते. म्हणून इथे लिहायचं परस्पर विरुद्ध कोन. बघा रिझन का बरं आहे? कारण हे परस्पर विरुद्ध कोन आहे म्हणून. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला म्हणजे APDच्या नंतर आपल्याला BPCचं माप तर मिळालेलं आहे. आता आपल्याला ह्या दोघांची माप काढायची आहे. म्हणजे माप आपल्याला काढायचं APB आणि माप CPDचं काढायचं आहे. तर आपण काय करूया मुलांनो त्याच्यासाठी बघा इथे बघा माप APB बघा APD चा हा कोन आहे. APD कोन अधिक कोन DPC हे बघा हे दोघे एकमेका काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. एकाच रेषेवर एक सरळ रेषा तयार झालेली आहेत म्हणजेच ते एकमेकांचे काय आहेत? पूरक कोन आहेत. आणि बघा आपल्याला माहित आहे की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. तर बघा इथे आपण असं लिहू शकतो माप कोन APD अधिक माप
याचं रेषीय जोडीतील कोण कोणता आहे मुलांनो? कोण CPD. कोण CPD बरोबर इथे काय लिहायचं मुलांनो? 180 अंश बरोबर 180 अंश. आणि इथे रिझन लिहायचं की ते काय आहेत? हे रेषीय जोडीतील कोण आहेत. APD आणि हा DPC हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून त्या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश येईल. तर बघा आपल्याला इथे मापकोन APD माहित आहे मुलांनो. मापकोन APD बरोबर 47 आहे. त्याच्या जागी आपण 47 अंश लिहूया. अधिक जो CPD दिलेला आहे त्याचा आपल्याला माप काढायचं आहे, ते माहित नाहीये म्हणून CPD बरोबर काय करूया मुलांनो? 180 अंश. आता बघा मुलांनो याचं माप काढायचं आहे तर मग काय करूया? आपण दोन्ही बाजूंनी 47 वजा करूया मुलांनो. आणि 47 वजा केल्यावर काय होईल? धन धन कट होईल आणि आपण याला असं लिहू शकतो माप कोन CPD बरोबर 180 अंश वजा 47 अंश करावं लागेल. बघा मुलांना आपल्याला 180 मधून आपल्याला 47 वजा करावे लागेल आणि किती शिल्लक राहणार आहेत मुलांना? बघा 180 मधून 47 गेल्यावर बघा शून्यामधून 7 जात नाही. मग काय करायचं? आपण हातचा घेऊया. मग इथे 7 राहील आणि इथे 10. 10तून 7 गेले 3 आणि 7 मधून 4 गेल्यावर 3. म्हणजे बघा किती आलेला आहे? 133 अंश आलेला आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की माप कोन CPD बरोबर 133 अंश हे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. म्हणजे याचं माप किती आलं? माप कोन CPD बरोबर 133 अंश आलेला आहे. आता बघा CPD बरोबर 133 अंश आलेला आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे? मापकोन APB सुद्धा काढायचा आहे. तर बघा मुलांनो मापकोन CPD बरोबर मापकोन APC राहणार आहे. हे सुद्धा 133 राहणार आहे की नाही मुलांनो? अगदी बरोबर 133 राहणार आहे. कारण हे सुद्धा काय आहे? दोघांच्या परस्पर विरुद्ध कोण आहे आणि आपल्याला माहित आहे मुलांनो की परस्पर विरुद्ध जे कोण आहे त्यांची मापे कशी असतात? समान असतात. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की मापकोन APD बरोबर 47 अंश तसंच मापकोन CPB बरोबर सुद्धा 47 अंश आणि मापकोन CPD जेव्हा 133 आलेला आहे तर मापकोन APB सुद्धा 133 येणार आहे. नक्कीच मुलांना तुम्हाला समजलं असेल. आता आपण स्पष्टीकरण बघूया. बघा इथे आपल्याला APDचंच माप दिलेलं आहे आणि बाकी 3 कोणांचे मापांचं माप आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया? कोन CPD जे आहे ते काय आहे मुलांनो? कोन CPD आपण जे आहे बघा दिलेल्या आकृतीमध्ये APD चा विरुद्ध कोण कोणता आहे मुलांनो? APD चा विरुद्ध कोण CPB आहे. बरोबर आहे. BPC हा त्याचा विरुद्ध कोण आहे. आणि आपल्याला माहित आहे की दोन रेषांनी एकमेकांना छेदले असता बघा ह्या ज्या दोन रेषा आहेत रेषा AC आणि रेषा DB यांनी एकमेकांना छेदले असता होणारा जो परस्पर विरुद्ध कोण आहे त्यांची मापे कशी असतात? सारखी असतात. तर मुलांना बघा इथे जी रेषा आहे रेषा AC आणि रेषा DB ह्या काय आहेत? दोन ह्या रेषांनी एकमेकींना P या बिंदूमध्ये छेदलेला आहे आणि जेव्हा छेदले असता जो परस्पर विरुद्ध कोण तयार होतो त्याची माप कशी असते? सारखी असते. म्हणून याची मापे कशी आहेत मुलांनो? याची सुद्धा जो माप आहे कोन CPB याचं सुद्धा 47 अंश राहणार आहे. कारण ते हा APD चा कोन CPB काय आहे? परस्पर विरुद्ध कोण आहे. म्हणून आपण APD बरोबर 47 अंश बरोबर BPC असं लिहू शकतो मुलांनो. बघा तसेच आता हे जसं आहे तसंच मुलांनो बघा कोन CPD
सीपीडीचा विरुद्ध कोण कोणता राहील मुलांनो? कोण एपीबी हा त्याचा काय आहे? विरुद्ध कोण आहे. म्हणून आपण इथे बघा, कारण ते एकमेकांचे काय आहेत? विरुद्ध कोण आहेत. म्हणून त्यांनी कोण सीपीडी बरोबर एपीबी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर बघा मुलांनो, कोण एपीडी आणि एपीबी हे एकमेकांचे काय आहेत? पूरक कोण आहेत, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. बघा इथे जो कोण एपीडी आणि कोण एपीबी, आपण हा कोण हा घ्या किंवा हा घ्या, हे रेषीय जोडीतीलच कोण आहेत मुलांना. तर बघा कोण एपीडी आणि कोण एपीबी हे काय आहेत? हे पूरक कोण आहेत, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून ते काय आहेत मुलांनो? पूरक कोण आहेत. ते एकमेकांचे पूरक कोण आहेत, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश लिहिलेली आहे बघा. म्हणून इथे लिहिलेलं आहे माप कोण डीपीए अधिक माप कोण एपीबी बरोबर 180 अंश. म्हणून बघा, म्हणून एपीडी अधिक एपीबी बरोबर 180 अंश लिहिलेली आहे, कारण ते दोन्ही काय आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. मग आपल्याला बघा मुलांनो, एपीडीचं माप माहित आहे 47 अंश, म्हणून इथे 47 अंश लिहिला. आणि एपीबीचं माप आपल्याला काढायचं आहे, म्हणून एपीबीचं जशाच्या तसं लिहिलं आणि इथे 180 अंश लिहिलं. मग बघा आता इथे काय केलं मुलांनो, एपीबी आहे 180, आता इथे धन संख्या आहे तिकडे जाईल तर ऋण होईल, म्हणून 180 वजा आपण 47 केलं मुलांनो. उत्तर काय आलं आहे? 133 आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता मुलांनो, या समीकरणाला सोडवायचं आहे तर आपण काय करू शकतो, दोन्ही बाजूला आपण इथे 47 हे वजा करू शकतो. आणि मग इथे समजा असं असतं 47 अंश अधिक कोण एपीबी वजा 47 अंश बरोबर 180 अंश वजा 47 अंश. आणि मग बघा इथे धन ऋण हे कट होईल, म्हणजेच एपीबी बरोबर 180 वजा 47, म्हणजे वन अँड सेम थिंगच आहे मुलांनो. आपण असं सुद्धा इथे करू शकतो. आणि मग 180 मधून 47 गेल्यावर किती? 133 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच इथे बघा एपीबीचं काय आहे उत्तर? 133 उत्तर आलं मुलांनो. याच्या 47 अंश आला आणि याचं 133 अंश आला. आणि मग याचं 133 अंश आलं तर याचं सुद्धा 133 अंश येईल, कारण हे विरुद्ध कोण आहेत. तर बघा मुलांनो, मग एपीबी बरोबर 133. तसेच समीकरण 1 वरून आपण एक समीकरण मध्ये बघितलं होतं की एपीबी बरोबर डीपीसी लिहिलं होतं. म्हणून एपीबी बरोबर 133 बरोबर सीपीडी. म्हणजेच आपण म्हणू शकतो की एपीबी बरोबर 133 अंश, तसंच कोण बीपीबी बरोबर 47 अंश आणि कोण सीपीडी बरोबर सुद्धा 133 अंश येणार आहे. म्हणजे बघा याचं 47 अंश आहे तर याचं सुद्धा 47 अंश आलेला आहे. आणि एपीबीचं 133 अंश माप आहे तर याचं सुद्धा 133 अंश माप आलेलं आहे, कारण हे एकमेकांचे काय आहे? विरुद्ध कोण आहेत. आता आपण अजून दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. बघा, रेषा पीक्यू व रेषा आरएस परस्परांना यम बिंदूत छेदतात आणि माप कोण पीएमआर बरोबर एक्स अंश, कोण पीएमएस, कोण एसएमक्यू व कोण क्यूएमआर यांची मापे लिहायची आहेत. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिसत आहे? प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की इथे रेषा पीक्यू आहे. बघा, ही जी रेषा पीक्यू आहे, रेषा पीक्यू, ही रेषा पीक्यू आणि रेषा आरएस हे काय आहे? एम बिंदूमध्ये छेदतात. आणि इथे माप कोण पीएमआर बरोबर एक्स अंश दिलेला आहे, तर आपल्याला पीएमएस याचं माप सुद्धा काढायचं आहे. एसएमक्यू चं माप किती आहे ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. आणि क्यूएमआर चं माप किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. बघा, मागील उदाहरणासारखंच हे उदाहरण आहे मुलांनो. इथे आपल्याला माप कोण पीएमक्यू दिलेला आहे, एक्स अंश दिलेला आहे. तर आपण काय करूया मुलांनो, याच्यामध्ये बघा पीएमआर याचा विरुद्ध कोण कोणता आहे मुलांनो? एसएमक्यू. म्हणजे याचं समजा एक्स अंश माप आहे तर याचं सुद्धा एक्स अंशच माप येणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो मुलांनो की जसं पीएमआर माप कोण
PMR बरोबर x अंश बरोबर आपण असं म्हणू शकतो मुलांनो की याचं सुद्धा x अंश माप येणार आहे. का बरं असं म्हणू शकतो मुलांनो? कारण बघा PQ आणि RS ह्या रेषा ज्या आहेत त्या एकमेकांना M बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत आणि दोन रेषा जेव्हा एकाच बिंदूमध्ये छेदतात तर त्यांचा विरुद्ध कोन कसं असतं? त्या विरुद्ध कोनांची मापे सारखी असतात. मग PMQचा PMR याचा विरुद्ध कोन कोणता आहे मुलांनो? QMS आहे. म्हणून याचं माप x अंश आहे तर याचं सुद्धा x अंश राहील. आता आपल्याला ह्या दोघांची मापे काढायची आहे मुलांनो. तर आपण याला कसं करू शकतो बघा. इथे कोन PMR आणि PMS हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. हे एकमेकांचे पूरक कोन आहेत आणि पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती असते मुलांनो? 180 अंश असते. म्हणून आपण बघा इथे माप कोन PMR अधिक याचा बघा मुलांनो कोन PMS हे काय आहे याचा हे आपण PMR हा काय आहे याचा रेषीय जोडीतील कोन आहे. माप कोन PMS बरोबर 180 अंश. हे बघा हे रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून ते एकमेकांचे पूरक कोन आहे म्हणून आपण त्यांना 180 अंश लिहू शकतो. आणि बघा PMR च्या जागी आपण काय लिहूया मुलांनो? PMR च्या जागी x PMR चं माप किती दिलंय? x अंश म्हणून x अंश लिहिला आहे अधिक माप कोन PMS बरोबर 180 अंश. तर बघा मुलांनो इथे माप कोन PMS बरोबर किती येईल मुलांनो? आपल्याला 180 अंश वजा x अंश करावं लागेल. इथे वजा x अंश हे याचं माप येणार आहे. कारण x चं आपल्याला किंमत माहित आहे का नाही? याचं फक्त माप x दिलेलं आहे. म्हणून आपण बघा मग PMS चं माप किती आलं मुलांनो? 180 अंश वजा x. तर याचं तेवढं माप आलेलं आहे. तर माप QMR चं पण काय येईल मुलांनो? तेवढंच येणार आहे कारण ते सुद्धा परस्परांचे काय आहेत? विरुद्ध कोन आहे. तर आपण म्हणू शकतो की माप कोन S आपण काय म्हणू शकतो मुलांनो बघा माप कोन PMS बरोबर माप कोन QMR. बघा माप कोन QMR हे आपण एकरूप म्हणू शकतो. ह्या दोघांची मापे का बरं म्हणू शकतो मुलांना एकरूप? कारण हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत? परस्पर विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच बरोबर 180 अंश वजा x. तर अशा प्रकारे बघा चारही मापांची आपल्याला चारही कोणांची माप मिळालेली आहे. म्हणजे बघा इथे आपल्याला PMR बरोबर x अंश म्हटलेलं होतं. तर S त्याचा PMR चा विरुद्ध कोन कोणता आहे मुलांनो? तो आहे SMQ हा याचा विरुद्ध कोन आहे म्हणून याचं माप x अंश आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा मुलांनो PMS चा विरुद्ध कोन आहे QMR. हे बघा हे दोन एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत आणि याचं माप जेव्हा PMS चं 180 वजा x आलेला आहे तर QMR चं सुद्धा जे माप आहे ते 180 वजा x येणार आहे. कारण बघा हे कोन PMR आणि PMS हे काय आहेत? हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि त्यांच्या मापांची बेरीज किती असते मुलांनो? 180 अंश येते. तर नक्की मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण याचं स्पष्टीकरण बघूया. बघा इथे माप कोन PMR बरोबर किती दिलेला आहे? x अंश आपल्याला दिलेला आहे. आणि आता आपल्याला बाकीचे हे जे 3 आहेत त्या कोनांची काय काढायची? मापे काढायची आहेत. तर आपण बघा PMR चा परस्पर विरुद्ध जो कोन आहे तो कोणता आहे मुलांनो? इथे SMQ आहे. म्हणून इथे बघा दिलेल्या आकृतीमध्ये PMR बरोबर SMQ म्हणू शकतो कारण हे विरुद्ध कोन आहेत. तसंच PMS चा विरुद्ध कोन
QMR आहे, कारण ते एकमेकांचे काय आहेत, विरुद्ध कोण आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, PMR चा विरुद्ध कोण QMR म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा, तसेच PMR बरोबर x अंश आहे, तर मग आपण PMS चं वजन, PMS चं माप काढलेलं होतं मुलांनो, ते किती आलं होतं, 180 अंश बघा मुलांनो, इथे PMS चं माप x अंश आहे, तर याचं माप किती काढलं होतं मुलांनो, आपण 180 वजा x काढलेलं होतं, कारण हे दोन्ही कोण काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहे, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. आणि कसं सोडवलंय मी आताच तुम्हाला सोडवून दाखवलं आहे मुलांनो. आणि याचं माप तेवढं आहे, तर याचं सुद्धा माप तेवढंच येणार आहे, कारण ते काय आहेत, एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. कारण रेषा PQ आणि रेषा RS ह्या एकमेकांना M बिंदूमध्ये छेदतात, आणि जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदून जो कोण तयार होतो, तर विरुद्ध कोण, ते काय असतात, त्यांची मापे समान असतात. म्हणून इथे बघा, कोण PMRX व कोण PMS बरोबर 180 वजा x, आणि कोण SMQ बरोबर x अंश व कोण RMQ बरोबर 180 वजा x अंश हे रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे, म्हणून ते एकमेकांचे पूरक कोण आहे. बघा, हे रेषीय जोडीतील कोण आहेत, एका सरळ रेष तयार झालेली आहे, त्याच्यामुळे हे एकमेकांचे काय आहेत, पूरक कोण आहेत, म्हणून त्यांच्या मापांची बेरीज किती येते, 180 अंश येते. आणि अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं आहे मुलांनो. म्हणून आपल्याला चारही जे कोण, तीनही कोणांची जे माप विचारले होते, ते आपण माप इथे काढलेलं आहे. म्हणजे याचं माप 180 वजा x येणार आहे, आणि याचं सुद्धा माप तेवढंच येणार आहे, 180 वजा x अंश येणार आहे. आता आपण शिकूया मुलांनो बहुभुजाकृतीचे आंतरकोन. तर मुलांनो, आता आपण बघणार आहोत बहुभुजाकृतीचे आंतरकोन, म्हणजेच इंटेरियर अँगल ऑफ अ पॉलिगॉन. तर बघा मुलांनो, इथे बहुभुजाकृतीचे जे आंतरकोन आपण बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये बघा, आपल्याला इथे कोण दिलेला आहे, ABC. आणि ABC चं बघा, ABC कोणाचं, A हा आंतरकोन आहे, कोण A, कोण B आणि कोण C हे तीनही काय आहेत मुलांनो, इथे याचे आंतरकोन आहेत. म्हणजेच कोण ABC, बघा, कोण ABC अधिक कोण BAC अधिक कोण ACB बरोबर काय येईल, 180 अंश येईल. म्हणजे बघा, ह्या तीनही आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती आली आहे मुलांनो, 180 अंश आलेली आहे. बघा, हा कोण A, कोण B आणि कोण C हे काय आहेत, कोण ABC चे आंतरकोन आहेत. आणि इथे बघा, कोण ABC, BAC आणि कोण ACB यांच्या मापांची जी बेरीज आहे ती किती आली आहे, तीनही आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती दाखवली आहे मुलांनो, इथे 180 अंश आहे. तर आता खालील सारणीचे निरीक्षण करा, आणि आपण त्याच्यावरून बघा निष्कर्ष काढूया. बघा, इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, तक्त्यानुसार आपण बघूया. तर आपल्याला किती बाजू आहेत, बाजूंचा एक कॉलम आहे मुलांनो. परत बहुभुजाकृतींचे नाव दिलेले आहेत, आणि बहुभुजाकृती दिलेली आहे, त्यांची आकृती दिलेली आहे, त्रिकोणांची किती संख्या आहे ते दिलेलं आहे, आणि इथे आंतरकोनांची बेरीज दाखवलेली आहे. तर चला समजूया मुलांनो हे त्रिकोण. आता त्रिकोण म्हटलं मुलांनो, तर किती त्याच्यामध्ये बाजू येतात, 3 बाजू येतात. बघा, त्रिकोण म्हटलं तर किती भुजा आहेत, किती बाजू आहेत, 1 2 3. म्हणून इथे बघा, बाजूंची संख्या 3 लिहिलेली आहे. मग बघा, इथे त्रिकोण किती आहे, पण त्रिकोण हा एकच आहे, म्हणून त्रिकोणाची संख्या किती आहे, 1 आहे. आणि इथे आंतरकोनांची बेरीज बघा मुलांनो, इथे हा जो त्रिकोण म्हटला, म्हणजे हा जो त्रिकोण आहे, तर इथे बघा किती कोण आहेत, 1 2 3. आणि आपण बघितलेला आहे, जसं आता समजा याला ABC, म्हणजे इथे 3 कोण आहेत मुलांनो, कोण A, कोण B, कोण C. तर ह्याच्यामध्ये एका त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती येते मुलांना, आपण आताच बघितलं, 180 अंश येते. म्हणून इथे 180 अंश गुणिला 1 केला आहे, कारण इथे त्रिकोण किती आहे, 1 आहे. आपण बघा, इथे एक त्रिकोण हा ABC आहे, तर बघा याचे आंतरकोन कोणते आहेत मुलांनो, कोण A, कोण B आणि कोण C हे ह्या एका त्रिकोणाचे आंतरकोन आहेत.
मग बघा आपण बघितलं आहे मुलांनो की एका ह्या त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश येते आणि इथे त्रिकोण किती आहे एकच आहे म्हणून इथे आंतरकोनांची जेव्हा बेरीज आपण केली तर 180 अंश गुणिला 1 केलेला आहे. आता बघा दुसरं बघूया मुलांना चौकोन. आता चौकोन म्हटलं तर किती बाजू येतात मुलांना चौ म्हणजे 4. किती साइड्स आहेत तिथे किती बाजू आहेत 1 2 3 4. बघा इथे पण बघा 1 2 3 4 4 ह्या बाजू आहेत मुलांनो म्हणून इथे बघा बाजूंची संख्या आपण 4 लिहिलेली आहे. बघा बाजूंची संख्या 4 आहे आणि इथे किती त्रिकोण तयार होत आहे ते बघायचं आहे. तर बघा 1 आणि 2 इथे किती त्रिकोण तयार होत आहेत 2 त्रिकोण तयार होत आहे बघा. हा 1 आणि 2 असे दोनच इथे त्रिकोण तयार होत आहे म्हणून इथे त्रिकोणांची संख्या आपण इथे 2 लिहिलेली आहे आणि 2 लिहिलेली आहे. आता आपण बघा आंतरकोनांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर बघा एका त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज 180 येते. तर इथे 2 त्रिकोण आहेत म्हणून आपण काय करूया 180 गुणिला 2 करूया म्हणून इथे 180 अंश गुणिला 2 केलं म्हणजेच 360 अंश आहे. आता बघा तिसरं बघूया मुलांनो पंचकोन. पंच म्हणजे काय होते मुलांनो पंच म्हणजे 5. तर पंचकोन म्हणजेच 5 आहेत मुलांनो इथे. तर बघा 5 साइड पंचकोन म्हणजे 5 कोण. किती कोण होतात मुलांनो 5 कोण. जसं त्रिकोण म्हटलं तर 3 कोण झाले मुलांनो. चौकोन म्हटलं तर 4 कोण आणि 4 भुजा. आता पंचकोन म्हटलं तर बघा 5 कोण आहेत 1 2 3 4 5. बघा इथे किती कोण आहेत मुलांनो 5 कोण आहेत आणि बघा याच्यातून किती त्रिकोण तयार होत आहेत 1 2 3. तर 5 इथे कोण आहे म्हणून आणि बाजू किती आहेत मुलांनो बाजू सुद्धा 5 आहे बघा. एक बाजू 2 3 4 5 म्हणून इथे बाजूंची संख्या किती लिहिलेली आहे 5 लिहिलेली आहे. 1 2 3 4 5 किती बाजू आहेत मुलांनो इथे 5 आहेत म्हणून इथे बाजूंची संख्या 5 लिहिलेली आहे. आणि आता त्रिकोणांची संख्या किती बनतात बघा मुलांनो इथे 1 2 3. बघा किती त्रिकोण बनत आहे 3 त्रिकोण बनत आहे. इथे बघा मुलांनो बाजू किती आहेत 1 ही बाजू आहे 2 3 4 आणि 5 बाजू आहे. पण त्रिकोण किती बनत आहे 1 2 3 म्हणून बाजूंची जी संख्या आहे ती 5 लिहिलेली आहे आणि त्रिकोण किती बनत आहे 3 म्हणून इथे त्रिकोणांची संख्या 3 लिहिलेली आहे. आणि बघा हे चुकीने आहे मुलांनो. आपल्याला माहित आहे की एका त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश येते. तर इथे 3 त्रिकोण आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल 180 गुणिला 3 करावं लागेल आणि त्याचं उत्तर येणार आहे 540 अंश. नेक्स्ट बघू मुलांनो षटकोन. षटकोन षट म्हणजे 6 कोण बनतात त्याला आपण षटकोन म्हणतो. इथे बघा मुलांनो किती बाजूंची संख्या आहे 1 2 3 4 5 6. तर मुलांनो किती आहे तिथे बाजू 6 आहेत. व्हेरी गुड. म्हणून इथे बाजूंची संख्या 6 लिहिलेली आहेत. आता आपण कोण बघूया मुलांनो. इथे कोण सुद्धा 6 आहेत 1 2 3 4 5 6 आणि त्याच्यामुळे किती त्रिकोण तयार होत आहे सांगा तुम्ही मला. बघा 1 2 3 4 किती त्रिकोण तयार झाले 4. मग आपण काय लिहायचं त्रिकोणांची संख्या जी आहे ती 4 लिहूया आणि आपल्याला आता आंतरकोनांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर आंतरकोनांची बेरीज किती करूया मुलांनो. इथे एका त्रिकोणाच्या कोणांची बेरीज 180 अंश येते आणि इथे आपल्याला 4 याची काढायची आहे. अगदी बरोबर. म्हणून आपण इथे 180 अंश गुणिला 4 केलेला आहे म्हणजेच 720 अंश येईल. सप्तकोन. सप्त म्हणजे काय होते मुलांनो बघा. आता आपण सप्तकोन सप्त म्हणजे 7 होते. तर म्हणजे ज्याला 7 कोण आहेत त्याला आपण सप्तकोन म्हणतो बघा. आणि याला भुजा सुद्धा 7 आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 अशा 7 भुजा आहेत. आणि याचे कोण किती तयार होत आहेत कोण सुद्धा 7 आहेत आणि त्रिकोण इथे किती तयार होत आहेत बघा 1 हा 2 3 4 5 बघा 1 2 3 4 5 5 हे त्रिकोण इथे
तयार होत आहेत. म्हणजेच आता इथे आंतरकोणांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर काय करूया आपण, 180 गुणिले आपण 5 करूया. म्हणजेच किती येईल मुलांना, 180 गुणिले 5 केल्यावर 90 आलेला आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो सप्तकोणांच्या आंतरकोणांची बेरीज 900 अंश आहे. त्याच्यानंतर 8वा आहे अष्टकोन. 8 म्हणजे अष्ट, 8 कोण, ज्याला 8 बाजू आहेत त्याला आपण अष्टकोन म्हणतो आणि याला कोण सुद्धा 8 बनतात. तर बघा मुलांना ते 8 कोण बनतात. आणि आता 8 कोणांचे त्रिकोण किती बनतात ते बघूया आपण. 1 2 3 4 5 6. बघा इथे 6 बनलेले आहेत. ह्या किती आहेत मुलांना बघा, 1 2 3 4 5 6 7 भुजा आहेत. तर 7 भुजांचे आपण बघितले तर किती त्रिकोण बनले होते, 5. 1 2 3 4 5 बनले होते. आता आपल्याला अष्टकोणाचे पाहायचे आहेत मुलांनो. तर अष्टकोणाचे किती बनतात, अष्टकोणाचे आपण बघितले तर 6 त्रिकोण बनतात. म्हणजेच 6 त्रिकोण बनले तर त्याच्या आंतरकोणाची बेरीज किती येईल मुलांनो, 180 गुणिले आपल्याला 6 करावं लागेल. कारण एका त्रिकोणाच्या आंतरकोणाची बेरीज किती असते, 180 असते. आपल्याला माहित आहे 180 अंश येते. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 6 त्रिकोणांच्या आंतरकोणाची बेरीज करायची आहे. म्हणून आपण 180 गुणिले 6 केलं. मग उत्तर किती येईल मुलांनो, बघा 180 गुणिले आपण 6 करूया. 6 0 0 8 सखम 48. 48 चे 8 लिहूया, 4 हातचे देऊया. 6 1 6, 6 आणि 4 किती होईल मुलांनो, 10. व्हेरी गुड. म्हणजेच 1080. म्हणून इथे बघा, जेव्हा आपल्याला अष्टकोन म्हटलेलं आहे तर अष्टकोणाचं किती आलेलं आहे मुलांनो, अष्टकोणाच्या आंतरकोणांची बेरीज 1080 अंश आलेली आहे. आणि आता शेवटी n म्हणजे n नंबर असलेली आकृती, म्हणजे आपल्याला आकृती दिलेली नाहीये आणि त्याच्या साइड्स आपल्याला माहित नाही आणि आपल्याला काढायचं आहे. तर तेव्हा आपण काय करूया, त्रिकोणांची संख्या आपण n-2 घेऊया, n-2 घेऊया. तर ह्या तक्त्याच्या निरीक्षण केल्यावर आपल्या एक लक्षात येत आहे मुलांनो, ते लक्षात ठेवायचं आहे की n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज, त्याच्यासाठी कोणतं सूत्र येईल, 180 अंश गुणिला n-2. हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल जेव्हा n बाजू असलेलं बहुभुजाकृतीच्या आंतरकोणांच्या मापांची आपल्याला बेरीज करायची असेल तेव्हा.